खोटे आहे का तू खरसा खरसा सांग सांग देवता सांग सांग खरसा सांग सांग देवता सांग सांग रुपया देवताने भगवाने आवरले वाईट रूपातून मनाला आवरले खरे आहे का ते मला बाबाने सावरले वाईट व्यसनातून मनाला यावरले खोटे आहे का तू खरसा खरसा सांग देवता सांग खरसा सांग देवता बाबाने सावरले वाईट व्यसनातून मनाला यावरले खरे आहे का ते मला तर पहा बोलता बोलता गेटलाल भाऊच्या घराकडे आलो आणि गेटलाल भाऊचं शब्द होता की तुमच्या गावामध्ये कोजागिरीचा कार्यक्रम राहिला तर आम्हाला सांगाल आम्ही तुमच्या गावाला येऊन कार्यक्रम करिता ठीक आहे भाऊच्या घरी आलो भाऊला आवाज दिला पाहिजे आणि भाऊला सांगितलं पाहिजे दादा भाऊगा माझ्या बालपणीच्या मित्रा मित्रा गा मित्रा दादा गेला घरी आहे का नाही तर कुठे गेला तुझ्या लाल भाऊगा माझ्या बालपणीच्या मित्रा 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 गा मित्रा नमस्कार नमस्कार हो का तुझ्याकडे दरवाजा आहे आमच्याकडला असं मी मग बोला तर मी काय म्हणतो आज आमच्या गावाला सायंकाळी 7 वाजता कोजागिरीचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे अच्छा आणि तुमचा शब्द होता की आमच्या गावाला तुम्ही येणार म्हणून बरोबर नाही का आणि म्हणून तुम्हाला कोजागिरीचं आमंत्रण देण्यासाठी आलो अच्छा मलाच का माझ्या पत्नीला सुद्धा तुमच्या पूर्ण परिवाराला तुमच्या त्यांना पण सांगितलं शेजारच्यांना पण का आम्ही दोघं येऊ नाही जेवढे सेवक येतील तेवढे येऊ का बरं 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 काही हरकत नाही बरं पण तुमचा पूर्ण परिवार हजर पाहिजे आणि 7च्या पहिले तुम्ही येऊ शकता कारण का जेवणा खाण्याचा कार्यक्रम आहे आता पत्नीला विचारतो कदाचित हो म्हणलं तर नाही जर म्हणलं तर विचाराची गोष्ट ठीक आहे तुमचं आहे का तो तुमचा परबंधीचा भाग आहे हो तुम्ही विचार करा बरं आणि या आमच्या कोजागिरीच्या कार्यक्रमाला ठीक आहे नमस्कार मायजन भाऊने आणि राघोटे साहेबांना आमंत्रण दिला की आमच्या देवळीत कोजागिरी निमित्त कलापथकाचे कार्यक्रम पत्नीला आवाज देतो कदाचित माझ्या सोबत आली तर सोबत घेऊन जाईल नाहीतर आपले पोरबाळ घेऊन सगळ्यांनी एकटा निघून जायचा बाबा काही कोणाची गॅरंटी घ्यायची नाही म्हणून पत्नीला आवाज देतो पत्नी काम धंदा करत असेल हॅलो जुम्मन माझा 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 जुम्मन माझा मी जुम्मनाचा जुम्मन माझा मी जुम्मनाचा जुम्मन माझा 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 जुम्मन माझा मी जुम्मनाचा जुम्मन माझा 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 जुम्मन माझा मी जुम्मनाचा ओ जुम्मन माझा मी जुम्मनाचा जुम्मन माझा मी जुम्मनाचा जुम्मन माझा
घरी आलो पुष्कळ दिवसापासून असा नव्हता. सगळे दरवाजे वगैरे सगळे लावून आहे. कदाचित पाहतो पत्नीला आवाज देतो. कामा धंद्यामध्ये माझी पत्नी जर गुंतली असेल, तिच्या कानावरती माझा आवाज गेला तर बाहेर ये, आणि नाही जर गेला तर आपण पत्नीला आवाज दिल्याशिवाय राहणार नाही, म्हणून आवाज देतो. माझे प्रेमाचे नारी प्रिया प्रिया प्रिया. अरे प्रिया कुठे गेली असं म्हणतो. कदाचित असं वाटतं की माझ्या भाऊच्या घराकडे जाऊन बसली असेल, नाही तर परमट भाऊच्या घराकडे तर नसून गेली आमची. पोरं बारा दिसून झाले. एक माई पोरगी आहे का बाई मामी कुठे गेली मग. हाच कार भारने ग माझे प्रेमाचे नारी प्रिया प्रिया प्रिया. अरे प्रिया एक जर यांच्या हाकेला हाक जर नाही दिले ना, यांचं जे होऊन जाते प्रिया प्रिया प्रिया. पण यांना सुचत नाही असं का बायको घरामध्ये आहे तर काहीतरी कामधंदा वगैरे करत असणार. त्यांना तर माहिती आहे, जे छोटे छोटे मुलं आहेत तर त्यांचे कामे वगैरे करत असणार. पण यांचे एकच म्हणणं प्रिया प्रिया प्रिया. असं कसं आहे या माणसं लोकांचं. कशी करते त्यांना आवाज देते. काय म्हणता हो वेदांचे बाबा. वेदांचे पप्पा कोटी 40 एवढा शिंगार करू. चालली मी माझ्या भावाच्या घरी. चालली म्हटलं मी भावाच्या घरी. का त्या भावाच्या घरी. भावाच्या घरी म्हणजे कोजागरीचा आहे कार्यक्रम. तर कार्यक्रम मध्ये आहे कलापथक. तर कलापथक पाहण्यासाठी चालली मी. कोण्या गावले. देवळीला चालली मी. अरे वा. त्या माझ्या भाऊनं आपल्याला फोन केलं की तुम्ही दोघे पती पत्नी आमच्या गावाला देवळीला या. कोजागिरी निमित्त कलापथकाचा कार्यक्रम आहे, म्हणून मी तुला आवाज दिला. कदाचित माझा आवाज तुझ्या कानावरती नसेल आला. तू घराच्या बाहेर आली, माझ्यासोबत 2 शब्द बोलली, मला समाधान वाटलं. म्हणून माझं म्हणणं आहे की आपण देवळीला जाऊ. देवळीला जायचं.